हिवरा खुर्द या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये माझी मुलगी शिकत आहे. परंतु त्या शाळेमध्ये मुलगी मला विचारते, "पप्पा, आमच्या शाळेत आम्हाला काही शिकवत नाही." आणि त्याच्यामुळे कारण की तिथं शिक्षकच नाही, तर ते शिकवतील काय? 8 वर्ग आणि 2 शिक्षक. त्यातही 3 शिक्षक आहेत, परंतु त्यातही एक अकार्यक्षम शिक्षक असल्यामुळे ते शिकवू शकत नाही पाहिजे तसं. त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये फार असं नुकसान होऊन राहिलं या विद्यार्थ्यांचं. कारण की लोकं मोलमजुरी कमवतात आणि त्यांना असं वाटते की या शाळेमध्ये शिक्षक नाही आहेत, ते आपल्या मुलांना शिकवू शकत नाही. चांगलं शिक्षण भेटून नाही राहिलं म्हणून ते इंग्रजी शाळेमध्ये वळण्याचा प्रयत्न करून राहिले. परंतु ते परिस्थिती त्यांची नसल्यामुळे ते तिकडे पण जाऊ शकत नाही. काही-काही लोकं असे आहेत. त्याच्यामुळे लोकांचं एक भरपूर प्रमाणामध्ये असं त्यांना समजण्याइतकं असं राहिलेलं नाही. कारण की शाळेमध्ये आम्ही 2 वर्षापासून वारंवार शिक्षक मागतो. तिथं शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होऊन राहिली. दिवसेंदिवस लोकं नाव काढतात आपल्या मुलांचे. ज्यांची ऐपत आहे ते इंग्लिश शाळेमध्ये टाकून राहिले. अशा अशा प्रकारे आणि आम्ही इथं मागणी करायला येतो, तर जे पटसंख्या त्यानुसार तर आम्हाला चांगले शिक्षक द्या. तुम्ही अकार्यक्षम शिक्षक आम्हाला पाठवून देता आणि त्यातमध्ये 1-2 शिक्षक चांगले पाठवता. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवणं का बंद केलं? आम्ही कारण की शाळेमध्ये 8 वर्ग आणि 3 शिक्षक आहेत. त्यात एक अकार्यक्षम शिक्षक आहेत. केशव नायबराव येकडे, शाळा व्यवस्थापन समिती हिवरा खुर्द, शिक्षण तज्ञ या पदावर कार्यरत असून आमच्या संपूर्ण पालक वर्गांची व गावकऱ्यांची अशी मागणी होती. 2025 पासून आमची मागणी सुरू आहे की शिक्षकांचे पद जे रिक्त आहेत तिथे तात्काळ तर भरण्यात यावे. परंतु आज जे तिथं कार्यरत शिक्षिका आहे विद्यावती बोंबटकर, ह्यासुद्धा त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव किंवा असं आमच्या लक्षात आलं की त्या थोड्या अकार्यक्षम आहे, म्हणून त्यांची बदली करून त्यांच्या जागेवर सुद्धा दुसरा शिक्षक आम्हाला हवा आहे, जेणेकरून मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी पंचायत समिती शिक्षण विभाग यांनी घ्यावी व वारंवार त्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे. परंतु आज पाहतो आमच्या निवेदनाची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही आहे. जर त्यांनी दखल घेतली तर आज तारीख 16 तारखेपासून 16/8/2026 पासून आम्ही शाळा बंद म्हणजे पालकांनी पाल्य शाळेत पाठवणं बंद केल्यामुळे आज शाळा उघडी जरी असली तरी मुलं आज शाळेत नसल्यामुळे आज फक्त शिक्षक रिकामी तिथं खुर्चीवर बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज मुलांचं तसंही नुकसान होत आहे आणि असंही नुकसान होत आहे. तर आणखी गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला की आज रोजी आम्ही शिक्षण विभाग पंचायत समिती कार्यालयाच्या समोर उभा आहोत व आज त्यांना आम्ही सूचनापत्र दिलं आहे की जर तुम्ही 25 तारखेपर्यंत 25/8/2026 पर्यंत जर ह्या आमच्या मागण्या पूर्ण जर नाही केल्या तर आम्ही इथं या कार्यालयामध्ये मुलांची शाळा भरो आंदोलन म्हणून आम्ही इथं येणार आहोत. व तरी त्यांनी जर निवेदन आमच्या जर नाही मान्य केल्या तर आम्ही त्यानंतर अमरण उपोषण व शांतताप्रिय मार्गाने आम्ही अशा प्रकारचा आमचा निषेध नोंदवत राहू.